होतं मी. मग नंतर मस्त फुगल्यानंतर लगेच डाळ बनवायला घेतलं. डाळीमध्ये शेवगा नव्हता, वांगी नव्हती, भोपळा नव्हता, म्हणजे डाळ असं सांबार बनवण्यासाठी साधी डाळ बनवली होती. जिरा मोहरीची तडका देऊन लसूण टमॅटो एक दोन घातलेलं, जास्त आंबट होऊ दे म्हणून. तर हळदी, परत जिरा पावडर, धनिया पावडर असं आपलं साधं डाळ आपण रेग्युलर कसं बनवतो ना तसंच बनवलं होतं. आणि चटणी मात्र जास्त घातलं होतं, कारण की तिखट आणि इडलीसोबत छान लागतं. तिखट डाळ आणि 2 टमॅटो एक्स्ट्रा, आंबट डाळ होऊन जातं ते. माझ्याकडं डाळ बनवायची गडबड आणि माझ्या लेकाचा चहा घ्यायची गडबड. वरनं जरा चिकन मसाला टाकलो तर एक नंबर टेस्ट होती. आणि भरपूर कोथिंबीर टाकून दिलं आणि कॉक लावून घेतला. ते शिट्ट्या होऊसपत्र म्हटलं इडल्या लावून घ्यायचं, कारण की इकडे डाळ पण होते आणि इकडे इडल्या पण बनवून होतात म्हटलं माझी. मस्त असं पीठ एकदम फुलून झालं होतं. मला अशी वेळ ना कोणावर पण येऊ नये. सकाळ आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं, आम्हाला असं होणार असं माहीतसुद्धा नव्हतं, घडणार होते असे काही कळालंसुद्धा नव्हतं. मग हे इडली वगैरे खाल्लो आम्ही, नाश्ता वगैरे केलो. लगेच आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तुम्हाला सांगते का हॉस्पिटलमध्ये गेलो आम्हाला, का आमच्या असं म्हणजे आज अशी वाईट वेळ. थोडंफार असं असतं, काळ म्हणतात बघा त्याला, काळ तसंच आमच्यासोबत काय होतं. आम्ही दररोज त्या कुत्र्याला ना जेवण वगैरे घालत होतो, त्याला खायला घालत होतो, आणि तेच आज आमच्यावर वार केलं. आमच्या आहोंवर ना आज कुत्र्यांनी चाव घेतला. वाईट वेळच म्हणते. सकाळ उठून तिने भाडं सोडायला चालली होती. रिक्षाची पिल्ली रिक्षा खालनं हाकलत होते. मग त्यांना ते चावलं, लय बेकार चावलं होतं गुडघ्याला. मग त्यांना घेऊन हॉस्पिटलला, त्यांना पहिल्यांदा पोट भरून इडली सांबारचं असं म्हणजे पोट भरून नाश्ता चाललं, कारण की तोपर्यंत गोळ्या देत नाही म्हणतात. येऊन लाईनीला लागून केस पेपर काढला. इथं 5 इंजेक्शन दिलं होतं. त्यांना मात्र 2 तास झोपायला सांगितलं होतं, एकदम आराम करायला सांगितलं होतं. त्यांनी झोप काढले, पण माझी ना बोर होत होते, मला लय कंटाळा आला. आता 2 तास रेग्युलर बसायचं होतं. मग नंतर 3 वाजूसपत्र तर मी बसलेच होतं. सगळं झाल्यानंतर असलं, आणि येताना इंजेक्शन वगैरे दिलं त्यांना, इन्फेक्शन वगैरे कुठलीच होऊ नये म्हणून हे इंजेक्शन घेतलं. आणि परत आणि डॉक्टरांकडनं ते कागद घेतलं, आणि किती तारखेला ते इंजेक्शन घ्यायचं. तुमच्याकडं पण असं कुत्री वगैरे चावलं तर म्हणजे निष्काळजीपणा राहू नका. जाऊन लवकरात लवकर दवाखान्यात वगैरे दाखवून घ्या आणि व्यवस्थित काळजी घ्या. अशीच वाईट वेळ येते, अशीच वाईट वेळ कुणावर पण येऊ नये म्हणून काळजी घ्या म्हणते. आमच्यावर आलेली आम्ही कसं तरी निस्तरतो बाबा, सारखं आम्हाला होतंच. पहिल्यांदा तर माझ्या मुलासाठीच घडलं होतं, आता आमच्या आहोंसाठी घडले. घरी आलो, एवढं सगळं खाल्लं पिलं आणि लय ऊन पडलं होतं. ही जी रिॲक्शन बघा. आजचा व्हिडिओ एवढंच असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, आणि लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला बाय.